नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत पवनीकर. कथासागराच्या 31व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व इतिहासप्रेमींचं स्वागत आहे. मित्रांनो, 20व्या भागामध्ये आपण बघितलं की संभाजी महाराजांना घरच्याच घरभेद्यांनी कसा धोका दिला आणि औरंगजेबाच्या सैन्यासोबत तिथल्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून संभाजी महाराजांना आणि कवी कलश यांना कसं पकडून दिलं. यांना पकडल्यानंतर मुकर्रम खान यांनी या दोघांनाही बहादूरगड येथे औरंगजेबाच्या छावणीमध्ये त्यांनी हजर केलं आणि औरंगजेबाच्या छावणीमध्ये हजर केल्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आग्रह केला. त्यांना एक ऑफर दिली, परंतु संभाजी महाराज इतके धर्माभिमानी होते की त्यांनी ही ऑफर पहिल्याच झटक्यामध्ये त्यांनी नकार दिला आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली तयारी दर्शवली नाही. आता औरंगजेबाने इस्लाम धर्म स्वीकारण्यास संभाजीराजांना का सांगितलं, हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. संपूर्ण भारतामध्ये अतिशय पॉप्युलर असलेले हिस्टोरियन, याचं नाव आहे यदुनाथ सरकार, यांनी या औरंगजेबावरती 20 वर्षापर्यंत जवळपास असं म्हणत की संशोधन केलं आणि इंडिया अंडर औरंगजेब फॉर द 60 इयर्स हा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की औरंगजेब हा कितीही दुष्ट असला, कितीही क्रूर असला, कितीही त्यांनी आपल्या बापाचा तिरस्कार केला असला, तरी तो एक इस्लाम धर्माचा कट्टर समर्थक होता. इस्लाम धर्म तो जगलेला होता. या औरंगजेबाने कधीही आयुष्यामध्ये अय्याशी केली नाही, नाचगाणे केले नाही, म्युझिक कधी वाजवलं नाही, मिरवणुकामध्ये त्यांनी भाग घेतला नाही. चित्रकलेचा त्याला अतिशय तिटकारा होता, शिल्पकलेचा वास्तुकलेचा त्याला अतिशय तिटकारा होता आणि फावल्या वेळामध्ये तो टोप्या विणायचा, त्या विकायच्या आणि फावल्या वेळामध्ये तो नेहमी आपली जपामाळ हा ओढत राहायचा आणि अल्लाचं स्मरण हा करत राहायचा. संपूर्ण कुराण त्याला पाठ होतं. आणि हा इस्लाम धर्म ज्यांनी जगलेला आहे प्रत्यक्षामध्ये जीवनामध्ये, त्याला असं वाटणं स्वाभाविक आहे की समोरच्या प्रत्येकाने इस्लाम धर्म स्वीकारावा. आणि याच एका अनुषंगाने औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लाम धर्मामध्ये येण्याची त्यांनी ऑफर दिली. परंतु हे जे धर्मवीर आपण ज्याला म्हणतो, संभाजी महाराजांना खरोखरच धर्माचा वीर आणि वीरांचा धर्म काय असतो हे संभाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला त्यांनी दाखवून दिलं. आणि म्हणून त्यांनी हा जो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जे होते, ज्यांनी आपल्या धर्माकरता संपूर्ण त्याग केला, तो धर्म मी कसा काय सोडू असा विचार संभाजी महाराजांनी केला. आणि औरंगजेबासमोर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास पूर्णपणे नकार दिला. आणि त्यामुळे औरंगजेब चिडला आणि चिडल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांचा वध करण्याची त्यांनी आज्ञा केली. तत्पूर्वी काही दिवसपर्यंत प्रयत्न करा, ते म्हणाले की हा इस्लाम धर्म स्वीकारतो की नाही. जर त्यांनी स्वीकारला नाही तर त्याचा छळ करा आणि त्याचे तुकडे तुकडे करून नदीमध्ये फेकून दे, अशा प्रकारचा आदेश औरंगजेबाने दिला. आणि त्यानंतर संभाजी महाराजांचा छळ जो आहे हा छळ हा सुरू झाला. आणि ह्या छळामध्ये गरम सळाकी, तापलेल्या सळाकी संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये ह्या खोपसण्यात आल्या, त्यांचे डोळे फोडण्यात आले. त्यांनी अजिबात बोलू नये म्हणून त्यांची जीभ ही छाटण्यात आली. त्यांच्या शरीरावरचं चामडं हे काढण्यात आलं. त्यांचे हात आणि पाय हे तोडण्यात आले. त्यांचे शिर हे धडावेगळं करण्यात आलं.
त्याच्या आधी अनेक दिवसपर्यंत सडकेवरून मिरवणूकसुद्धा काढण्यात आली आणि त्या मिरवणुकीमध्ये त्यांचा छळ होत गेला. परंतु मित्रांनो, हे दुर्दैव आहे. सर्व होत असताना आपल्यामधला एकही माणूस संभाजी महाराजांना आणि कवी कलेश यांना वाचवण्याकरता समोर आलेला नाही. हे निश्चितपणे महाराष्ट्राचं हे फार मोठं दुर्दैव आहे. मित्रांनो, जी घटना जी घडली ही पुण्याजवळ तुलापूर या ठिकाणी ही घटना घडली आणि तुलापूर या ठिकाणी भीमा नदीचा आणि इंद्रायणी नदीचा 3 नद्यांच्या ठिकाणी संगम आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी ही तिथे तुलापूरजवळ ही घटना घडली आणि तुलापूरजवळ ही घटना घडल्यानंतर त्याचे संपूर्ण तुकडे शरीराचे जे आहे औरंगजेबाच्या आदेशाप्रमाणे हे तुकडे नदीमध्ये फेकण्यात आले. आणि हे नदीमध्ये ज्यावेळेस फेकण्यात आले त्यावेळेस औरंगजेबाचा आदेश हा संपूर्ण गावकऱ्यांना असा एवढी प्रचंड दहशत त्या काळामध्ये होती की मुस्लिमांचं जे हे होतं वर्तन जे होतं किंवा शिक्षेची पद्धत जी होती त्यामुळे सगळे गावातील लोक हे दहशतीमध्ये होते. आणि औरंगजेबाचा आदेश असा होता, कोणीही या जर समजा तुकड्याने हात जरी लावला स्पर्श जरी केला त्याचेही हेच हाल करण्यात येतील. आणि म्हणून गावकरी जे आहे अत्यंत दहशतीमध्ये आलेले होते. तुलापूर येथे या ठिकाणी घटना घडली. तुकडे टाकण्यात आले. सायंकाळची वेळ होती आणि सायंकाळच्या वेळेस कपडे धुण्याकरता जनाबाई जी आहे ही जनाबाई नदी किनारी आली कपडे धुण्याकरता आणि तिला मासाचे काही तुकडे येताना त्या ठिकाणी दिसले आणि ती घाबरली. रखडलेले ते तुकडे रक्ताळलेलं पाणी तिने जनाबाईंनी बघितले. ताबडतोब गावकऱ्यांकडे गेली आणि गावकऱ्यांना सांगितलं असं असं घडलेलं आहे. आणि त्यावेळेस सगळ्यांना माहीत झालेलं होतं की शिवाय संभाजी महाराज आणि कवी कलेश यांचा हा वध झालेला आहे, त्यांचे तुकडे करण्यात आलेले आहे. संध्याकाळची वेळ होती, रात्र पडत होती आणि गावातील सगळे लोक जे आहे मशाले आणि टेंबे घेऊन जे आहे हे नदी किनारी आले. आणि नदी किनारी आल्यानंतर त्यांना एक एक तुकडा हा सापडायला लागला. पहिलेच औरंगजेबाचा आदेश असा होता की कोणी याला स्पर्श करू नये म्हणून. आणि त्यामुळे गावकरी हे काहीसे घाबरले होते. पण त्याच्यामध्ये काहीतरी शूर असे होते की ते म्हणाले, नाही, संभाजी महाराज जे आहे आमच्याकरता जे जगले त्यांच्याकरता आम्ही उद्या औरंगजेब ज्यावेळेस काही करेल त्यावेळेस बघून घेऊ. पहिल्यांदा हे तुकडे गोळा करू आणि त्या अंधारलेल्या रात्रीमध्ये मशालीच्या उजेडामध्ये संभाजी महाराजांच्या शिराचे तुकडे हे सगळे एकत्र करण्यात आले. आणि हे वाहत वाहत त्या तुलापूरपासून हे वाहत वाहत हे वढूपर्यंत या ठिकाणी आले. आणि वढू या ठिकाणी नदीचा जो संगम जो आहे त्या संगमावरती हे तुकडे हे एकत्र झाले आणि गावकऱ्यांनी ठरवलं की यांचा आपण अंत्यसंस्कार करायचा. आता अंत्यसंस्कार करायचा म्हणजे मग ही गोष्ट औरंगजेबाला कळेलच. आणि त्यामुळे काय झालं की दामाजी पाटील जे होते यांनी सुरुवातीला त्यांच्या शेतामध्ये हे सगळे तुकडे गोळा करून अंत्यसंस्कार करण्याकरता त्यांनी परवानगी दिली. नंतर मग ते घाबरले आणि त्यांना असं वाटलं की उद्या औरंगजेबाला ही जर समजा बातमी कळली तर आपल्याला शिक्षा होईल. आणि त्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी जे होते त्यांचे गोविंद गोपाळ महार हे दलित समाजातले एक मोठं व्यक्तिमत्व त्या गर्दीमध्ये होतं. आणि त्यांनी सांगितलं, इथे तुम्ही करत नसाल तर माझ्या शेतामध्ये तुम्ही करा. आणि गोविंद गोपाळ महार यांच्या शेतामध्ये सकाळी 3:30 ते 4:30 या दरम्यान असं म्हणतात की संभाजी महाराजांची चिता ही वढूजवळ ह्या तिथे रचण्यात आली. आणि रात्रीच्या म्हणजे अगदी पहाटेच्या वेळेस 4-4:30 वाजता ही चिता संभाजी महाराजांची तिथे जळली आणि चितेला हा अग्नी देण्यात आला. आणि ज्यावेळेस त्याला अग्नी देण्यात आला त्यावेळेस स्तोत्र पठण मंत्र पठण तिथले काही लोकांना जाणकारांना बोलवण्यात आलं. ते गेलं. धडाधड चिता जी आहे ही या भीमा नदीवरती त्या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या संगमावरती ही धडधड धडधड संभाजी महाराजांची आणि त्यातच काही तुकडे कवी कलेशांची होते ही चिता जळली. आणि ह्या चितेला वढूच्या लोकांनी तिथे समाधी त्या ठिकाणी दिली.
आणि या ठिकाणी त्यांना मुखाग्नी त्यांना दिला. आधी जर समजा तुम्ही वडूजवळ गेलात तर वडू ते तुलापूर हे अंतर फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावरचं आहे. वडू येथे त्यांचं वधस्तंभ आहे, ज्या ठिकाणी वध केला त्या ठिकाणी समाधी ज्या ठिकाणी, दोन्ही ठिकाणी समाधी आहे. तुळजापूरला जिथं वधस्तंभ आहे तिथं समाधी आहे आणि वडूला ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाला तिथे सुद्धा या ठिकाणी समाधी आहे. हजारो लोक या ठिकाणी येतात आणि संभाजी महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेतात. अशी ही इतिहासातली अत्यंत भयानक क्रूर अशी घटना संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यासोबत औरंगजेबाने केली. हा इतिहासातलं अतिशय विदारक असं काळं पान आहे आणि म्हणूनच असं म्हणतात की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांसारखा आपल्या वडिलांना वाचवणारा अजून एक शिवाजी समजा संभाजीच्या काळामध्ये कोणी तयार झाला असता तर निश्चितपणे संभाजी महाराज हे अजून जगले असते. खरं सांगायचं म्हणजे संभाजी महाराजांमुळे औरंगजेब हा इतका त्रासून गेलेला होता की केव्हा एकदाच आपण संभाजीला जिवंत किंवा मृत पकडतो असं त्याला झालं. आणि त्याला पकडल्यानंतरच किंवा त्याचा वध झाल्यानंतर मी माझ्या डोक्यावरती पगडी घालील अशा प्रकारचा एक प्रतिज्ञा जी आहे औरंगजेबाने घेतलेली होती. आणि त्यानंतर कदाचित औरंगजेबाने पगडी घातली असावी. अशा प्रकारचा हा संभाजीचा वध महाराष्ट्रामध्ये झाला. आणि संभाजी महाराजांना आता ही 11 मार्च जी तारीख जी येईल याच तारखेला 11 मार्च 1689ला 11 मार्च 1689ला संभाजी महाराजांचा हा वध करण्यात आला. त्यांना विनम्र अभिवादन. मित्रांनो, हा एपिसोड कसा वाटला हा निश्चितपणे सांगा. आणि इतिहासामध्ये परत एकदा आपण शिरलो. हा एपिसोड आपण ऐकला याचा आनंद आहे. हा एपिसोड हा व्हायरल करा सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती. मी श्रीकांत पवनीकर. माझा संपर्क क्रमांक आहे 9422084145. धन्यवाद.